तिकडे भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी नाना पटोलेंसह काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसला चिंतनाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। मी असताना काँग्रेसच्या 82 जागा आल्या होत्या, नाना पटोलेंनी त्या 16 पर्यंत खाली आणल्या, अशी टीका सुद्धा त्यांनी केली। बाळासाहेब थोरात राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेवरूनही अशोक चव्हाणांनी टोला लगावलाय। काँग्रेसकडे राज्यसभेवर पाठवण्याइतकं संख्याबळ असलं पाहिजे, असा खोचक टोला हा अशोक चव्हाणांनी लगावलाय। त्यांनी आत्मपरीक्षण करावं। म्हणजे एवढी दयनीय अवस्था, मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42वरून 16वर आणलेला आहे। अशा प्रकारचा हा इतिहास आहे। मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही, सगळा इतिहास आहे, आकडेवारी समोर आहे। पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे, नेमकं काय होतंय। ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त, मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही विनाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे। परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल, पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हार जीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी